निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। या शुभम भवतु, सुखी रहा। देवा, आता कुठं गावात शांतता आली बघा। त्या अक्काबाईला शिक्षा झाली हे लय बरं झालं। आणि देवा, भंडारा बी व्यवस्थित झालाय बघा। गावातले पण समदे लय खुश आहेत। वय म्हणूनच मी गावकऱ्यांना म्हणलं आपण नाथबाबांचे आशीर्वाद घेऊ आणि पुढच्या कामांना सुरुवात करू। अहो आता पाणी आलंय, पाऊस बी पडायला लागलाय, आता शेतीची पुढची काम आहेत ना, म्हणून तुमचं दर्शन घ्यायला आलो। पंच गोरक्षही काही काळापूर्वी हेच बोलत होता। इथले सगळे प्रश्न आता मार्गी लागले आहेत आणि आमच्या नियमाप्रमाणे आम्ही जास्त काळ कुठल्याही गावात थांबत नाही। परंतु ती अक्काबाई अजूनही काय करेल तुर्तास आम्हाला सांगता येणार नाही, म्हणून काही काळ का होईना आम्हाला इथेच थांबावं लागेल। नाही देवा, तुम्ही इथंच थांबावं असं आम्हाला बी वाटल, पर देवा एवढं समजा झाल्यावर ती अक्काबाई काही करल असं मला नाही वाटत। नाही पंच, असं गाफील राहून चालणार नाही। अक्काबाई इथून पुढे आणखी मोठा अघोरी प्रयोग करणार आहे। ठीक आहे देवा, तिच्यावर चांगलं लक्ष ठेवू। पर देवा, ती चित्रा भेटली होती, अक्काबाईचा हात बारा व्हावा म्हणून तिनं तुमच्याकडे विभूती मागितली आहे। पंचनाथ पंथाला जो शरण जातो, नाथांचा जो भक्त आहे त्याला आम्ही नेहमीच सहाय्यभूत होतो। त्या अक्काबाईला तिच्या कर्माचा पश्चाताप जरी झाला नसला तरी त्या चित्रासाठी मी देतो विभूती। परंतु ती अक्काबाई ती विभूती घेईल असं मला वाटत नाही। पर देवा, आता त्या लहान पोरीला काय सांगू मी? अव ती लय आस लावून बसली। ठीक आहे गोरक्ष, यांना विभूती दे। होय गुरुदेव। पंच, या विभूतीने निर्जीवातही चेतना उत्पन्न होऊ शकते। जर ही विभूती अक्काबाईने तिच्या हाताला लावली तर तिचा हात निश्चित बरा होईल। ठीक आहे देवा, मी सांगतो तसं चित्राला। आणि आता तुम्ही सगळ्यांनी जोमाने शेतीच्या कामाला लागा। काळ्या मातीमध्ये सोनं पिकवा। एक लक्षात असू द्या, कष्टाशिवाय काहीही नाही। वय देवा। आणि हो पंच, मी जे काही महत्त्वाचं सांगितलं आहे ते निश्चित ध्यानात ठेवा। अक्काबाई पासून सावध राहा। शुभम भवतु। या
बघितलंस ना खंडू, अक्का कशी करतीये ते. आपलं काय बी ऐकणं झालं बघ. पण याच्या आधी ती अशी कधी वागली नव्हती ग. मग अक्काला जर वनात जाऊन देवी आईची पूजा करायची असत तर ती कोणाला बी संग घेऊन जात नाही. अगं वय ग चित्रा, पण अक्का काय आपल्यासाठी परकी आहे का? तिने एक डबी आपल्याला सांगायला ना ग वय. अगं ती एकली वनात जाती या, उगा काय घातबीत झालं म्हणजे. मला तर वाटतं आपण तिचं ऐकायलाच नको. एक तर तिला जाऊ द्यायचंच नाही, आणि समजा ती गेली तर आपण तिच्या संग जायचं. तू खोळा आहेस का? अक्का एकदा नाही म्हणली ना व, तर ते नाहायचं असतंय. अगं अगं पण मी आज तिच्या काळजीपोटीच बोलतो ना ग. तुम्ही काळजी करू नका, अक्कासाठी मी नाथबाबांचा जप करते. चित्रे, तू तसलं काय बी करणार नाहीस हा. गपरा जरा. राती आली तशी परत येईल अक्का. गावकरी हो, आता आपल्याला नाथबाबांचा बी आशीर्वाद लाभलेला आहे, तेव्हा आता शेतातली कामं जोरात सुरू करूया. पण नाथबाबांचा आशीर्वाद लाभलं म्हणून नुसतं बसून चालायचं नाही, त्या आशीर्वादाला कष्टाची जोड बी द्यायला पाहिजे, तरच आपलं भलं होईल. तेव्हा उद्या समध्यानी सकाळी उठून न्यारी बिरी आटपून शेतावर यायचं. आपली जी जी काही कामं राहिली असतील ती आटपायची. शेताची नांगरट म्हणा, पाणी घालणं म्हणा, शेतातलं तण काढणं म्हणा, जी जी काही कामं राहिली असतील ती मन लावून करायची. होय पंच, आपण शेतात राबणारी माणसं, आपल्याला काळीयाची सेवा करायच लागेल. आपण तिची सेवा केली तरच ती आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या समध्यांची पोटं भरतील. वय, आपण आपली कामं व्यवस्थित केली ना की देव बी बराबर आपल्याला मदत करतोया. पण एक लक्षात ठेवा, बाकी कुठे बी लक्ष न देता कामावर लक्ष केंद्रित करा. आपण समध्यानी असे कष्ट करूया की आपलं काम बघून नाथ बाबा प्रसन्न व्हायला पाहिजे. होय होय. ते काम आज वेस्ट झालं बरं, आणि म्हणून ते कामाचं. हे अरे थांबा थांबा, यो आवाज कसला म्हणायचा? बाईचा आवाज असा. पर इथं रानात पंच, ते बघा तिकडे कोणीतरी दिसतंय. ही तर अक्काबाई दिसतीय. अक्काबाई? आणि तर रानात ही इथं काय करतीय? समजाने एक काम करा, झाडात लपा, बघूया काय करते ती. लवकर लवकर, कुठे बी दिसता कामा नाही. चला बघूया काय करते. हे देवी आई, हे काली माते, तुला माझं गाऱ्यानं ऐकावंच लागेल. आज पातोर, मी तुझी जी सेवा केली त्या सेवेचं फळ मला पाहिजेल. ह्या अक्काबाईला तुझ्या मदतीची गरज आहे. ह्या पुनवला मी माझं तुला रागात वाईन, तोवर तू जागी हो आणि माझी समधी काम कर. माझ्या शत्रूला धूळ चारायचे, त्याचा नायनाट करायचाय, आणि ह्या सगळ्यात मला तू यश दे. मी रोज रातच्याला येऊन तुझी पूजा मांडन. आज पातोर अशी कुणी पूजा केली नसल, अशी पूजा मी तुझ्यासाठी मांडन. एवढं करून बी जर तू माझं काम नाही केलंस तर तुझ्या पुढं मी माझा जीव सोडेन. हे देवी आई, काली माते,
माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय ना वा? तुझ्या भक्तांच्यासाठी धावून ये काली माते. आई आई, देवी आई, आई आई, काली माते. अरे अक्काबाईनं हे नवीन काय सुरू केलंय? ही वनात कसली पूजा मांडली ही ना? पंच, अहो तिची काहीतरी आघोरी पूजा चालू झालेली दिसतीये. वय वय, चला निघूया आपण. या अक्काबाईला नंतर बघू आपण. चला. ए नाथ बुवा, तुम्ही माझ्यावर वार करून लई मोठी चूक केल्या. तुम्ही माझा हात निकामी करून टाकलात नव का? तुम्हासनी वाटलं तुम्ही माझ्या सिद्धीच्या आडी आलं? परत असं काय बी होणार नाही. आणि तुम्हासनी काय वाटलं का मी हे बारीक सारीक करून यासली लिंबू मिरची करणारे? नाही, तुम्ही ह्या अक्काबाईला अजून ओळखलेलं नाही. अजूनही वेळ गेली नाही. तुझ्यासाठी ही एक संधी आहे. लोकांचं वाईट चिंतन आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील असणं हे महापाप आहे. तुझी दुष्कृत्य सोड आणि सन्मार्गावर ये. लोकांचा मान मिळावा म्हणून तुझ्याकडच्या सिद्धींचा वापर तू चुकीच्या पद्धतीने करते आहेस. परंतु जर त्या सिद्धींचा वापर तू लोकांच्या भल्यासाठी केलास तर तुला निश्चित लोकांकडनं मान मिळेल. आपण जर लोकांचं भलं केलं तर आपलंही भलंच होतं, आणि आपण जर लोकांचं वाईट केलं तर तेच फळ आपल्या पदरी पडतं. त्यामुळे नीट विचार कर आणि सन्मार्गावर ये. ए, तुम्ही माझ्या भल्याची काळजी करू नका. तुमच्या मोहर आता काय वाढून ठेवणार आहे का नाही त्याची काळजी करा. ते बघा, मी आता काय करायला जाणार आहे हे तुम्हासनी ठाव नाही. महाभयंकर लढाई होणार आहे आता. तू माझ्या गुरुदेवांना अद्याप ओळखलेलं नाहीस. तुझ्या मनात काय कारस्थान चाललं आहे ते इथे एका ठिकाणी बसून त्यांच्या ध्यानात येईल. तू काली मातेची आराधना करून आलेली आहेस. बर, म्हणजे तुम्हासनी खरंच सगळं समजतं. तर मग आता बघाच तुमचा आता काय हाल करते माझी काली माता. ती तुमच्या समद्या नाथ पंताचा इस्कूट करल. इस्कूट तुम्हा नाथांपैकी एकाला बी सोडायची नाही माझी काली माता. अक्काबाई, अजूनही विचार कर, कारण एका क्षणानंतर तुला क्षमा असणार नाही. मला त्याची फिकीर नाही. आता बघतेच हे नाथ बाबा चिंतायत काही अक्काबाई. पंच,
हात वाकडा झाल्यावर अक्काबाई सुधारेल असं वाटलं होतं आपल्याला. सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही. वय मला बी असंच वाटलं होतं की अक्काबाई आता गप बसल, पण ही तर वनात जाऊन तंत्रमंत्र करायला लागली. आणि ह्या खेपेला काहीतरी मोठं करते असं वाटतंय. हात वाकडा आहे पण तोंड तर शाबूत आहे नवं का तिचं. तवा तोंडानं काय बाय करणारच ती. खरं तर नाथ बाबांनी तिचं तोंड बंद करायला पाहिजे होतं. असं नसतं या. नाथ बाबांनी तिला एक संधी दिल्या. आपण कसं चोरी करण्याला एक डाव माफ करतो तसंच आहे. पंच, आपण जाऊन नाथांना सांगायचं का अक्काबाई काहीतरी आघोरी प्रकार करते म्हणून? वय वय म्हणजे ते तिला काय करायच्या आधीच थांबवतील. चला चला. अरे कुठे चालला सा? खुळं झालं का काय तुम्ही? काय झालं? अरे ते नाथ आहेत नाथ, त्यासनी समज समजते या. अरे भंडारच्या दिवशी अक्काबाईने प्रसादात वाटण टाकलं ते त्यासनी लगेच कळलं. म्या होतो ना तिथं. त्यांनी लगेच जाऊन प्रसाद सूत केला. अरे आता सुद्धा ती अक्काबाई काय करते हे त्यासनी समजलं असेल. तुम्ही म्हणताय तसं जर का त्यांना समजलं असेल तर मग ठीक आहे. तरी बी आपण काळजी घेतली पाहिजे. पंच, तुम्ही ध्यान ठेवा बरं का. येता जाताना जरा जपून जा. का? अक्काबाईला नाथांचाच नाही तुमचा बी काटा काढायचा आहे. वय पंच, तुम्ही अजिबात ढिलाई करू नका. सावध राहा. काळजी करायचं काय बी कारण नाही मला. अरे गुरुदेवानी माझं रक्षण केलंय आणि पुढे बी तेच माझं रक्षण करतील. मी घाबरत नाही त्या अक्काबाईला. अरे नाथांवर एकदा अविश्वास दाखवून मी लई मोठी चूक केली. पुण्यांदा नाही करणार मी ती. अरे माझा जीव गेला ना तर नाथ मला पुण्यांदा जिवंत करतील, खात्री आहे मला. अक्का आलीस वय? बरं खंडू पाणी घेऊन. हा नकोय मला पाणी. अक्का बा तू दमून आली अशी, घे ना पाणी. बरं अक्का, मी स्वयंपाक केलाय. जेवाय वाढू का तुला? तू सकाळपासून काय बी खाल्लं नाहीस बघ. माझी तान बुखारल्या. माझ्या डोळ्यामोहर फक्त एकच गोष्ट दिसत्या आणि ती म्हणजे त्या नाथांचा नायनाट होताना बघायचंय मला. अक्का, तुझ्या कामासाठी गेली होतीस ते काम झालं ना? होय, माझ्या काली मातेला बोलवायला गेले होते म्या आणि त्या नाथासनी बी भेटून आलीये. त्यांच्या तोंडावर त्यासनी सांगून आलीये का त्यांचं काय हाल होणार आहे ते. अक्काबाई तू नाथासनी भेटली? आता बघाच माझी काली माता काय चमत्कार करते ते. त्या नाथांनी समद्या लोकांच्या समोर माझी मान खाली घालायला लावली ना. माझा अपमान केला, मला शिक्षा दिली. त्या नाथांचं डोसकं धडायगळं करणार माझी काली माता. एका बी नाताला सुखानं जगू द्यायची नाही म्या. आई आई, देवी आई, काली आई. मीने नारळ घेऊन ये. होय,
काली आई. ह्यो नारळ घे आणि तांब्यावर ठेव. मग बघ काय होतंय ते. वय मी ना अक्काबाई येडी व्हायला लागली का काय? नाही नाही, असं काय बी नाही बघ. अरे काल तर ती आपल्यासोबत चांगलं बोलली ना. वा अगं तसं नव, हे बघ ना, मधीच हसती काय, हातवारी करते काय, पाय बिया पडती. हिचं चाललं तरी काय? अरे खंडू, कालपासून ती वनात ना आली ना व, तेव्हापासून अशीच करायला लागली बघ. ती काली अशी बोलली ना व, त्या नाथांचं काहीतरी कर म्हणून, तेव्हापासून ते अशीच वागायला लागले बघ. अक्का, काय ग? तू बरी आहे ना व? मला काय धाड भरली? चित्रा, काय बी काय विचारती ग? आमच्या अक्काबाईला काय बी होत नसतं बघ. आणि मग काय, आता त्या नाथ बाबासनी कळणार आहे बघ आपल्या अक्काची खरी ताकद काय आहे ते. ते कसं काय? आजपर्यंत मी माझ्या काली आईकडं काय सुद्धा मागितलं नव्हतं, पण आता मागितलंय. आणि मला पुरा विश्वास आहे का माझी काली आई ते मला देणार म्हणजे देणार. त्या नाथांचा काळ बनून येणार आहे माझी काली आई. मीना, आता तुला कळलं का अक्काबाई अशी का वागतीये? वय वय खंड्या, हा, आनंदानं सुद्धा माणूस येडा होतो ते आज कळायला लागलाय बघ मला.